नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे तुमचं स्वागत आहे. टिक्कर दिनदर्शिका या दिनदर्शिकेमध्ये 4 जानेवारी या दिवसाचं महत्व काय आहे, दिनविशेष काय जाणून घेऊया. चला, तुम्ही मागचा व्हिडिओ जो केला होता त्यात तुम्ही डिमांड केलं सर तुम्ही लिहून द्या किंवा तुम्हाला जे काही मटेरियल पाहिजे ते लिहून पाहिजे, कारण मागे मी म्हणजे बोलून दाखवलं होतं, बोलत होतो आणि तुम्ही ऐकत होतात. पण कदाचित काही लोकांना अडचणी असल्यामुळे आपण लिहून देऊया, काही हरकत नाही, आपण लिहून घेऊया. 4 जानेवारी हा मुळातच महत्वाचा दिवस काय आहे, तर ब्रेल लिपी म्हणजे अंधांची जी लिपी असते, बरोबर आहे की नाही, ती लिपी जी आहे ब्रेल म्हणजे जागतिक ब्रेल दिवस हा प्रथम लक्षात ठेवा. हा काय लक्षात ठेवायचं, तर जागतिक ब्रेल दिवस म्हणून लिहू इथे, जागतिक ब्रेल दिवस. हा जो दिवस आहे हा दिवस 4 जानेवारीचा आहे, बरोबर की नाही, हे लक्षात ठेवा. आणि फ्रेंच शिक्षक हे जे आहेत, कोण बरं, फ्रेंच शिक्षक, काय नाव आहे त्यांचं, हा तेच नाव आहे ब्रेल, आलं का लक्षात, त्यांच्याच नावावरनं ठेवलं होतं. यांचा जन्म कधी झाला होता, 1804 जानेवारी 1809 मध्ये यांचा जन्म, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच जागतिक ब्रेल दिवस यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. ओके. त्यानंतर महत्वाची कुठली व्यक्ती आहे, तर मोहम्मद अली जोहर, स्वातंत्र्य सैनिक आहेत. हे काय आहेत बरं, स्वातंत्र्य सैनिक आणि शिक्षण तज्ञ. यांनी 1911 मध्ये कॉम्रेड नावाचं काय केलं होतं, 1911 मध्ये कॉम्रेड, या कॉम्रेड नावाचं काय केलं होतं, साप्ताहिक सुरू केलं होतं. तर लक्षात ठेवा, साप्ताहिक. ओके, साप्ताहिक ना, साप्ताहिक बरोबर आहे. ओके. तर 1911 मध्ये काय झालं होतं, बंगालची फाळणी रद्द करण्यात आली होती, बरोबर की नाही. आणि ती कोणी केली होती, जॉर्ज पंचम याने. आणि दुसरा हार्डिंग हा काय होता, व्हॉइस रॉय होता, हे लक्षात ठेवा, बरोबर की नाही. चला, आणि 1911 मध्ये काय केलं होतं, जॉर्ज पंचम याच्या स्वागतासाठी काय केलं होतं, तर गेटवे ऑफ इंडिया बांधायला सुरुवात केली होती आणि तो पूर्ण झाला 1924. आणि या वर्षी 2024 ला गेटवे ऑफ इंडियाला 100 वर्ष पूर्ण झाले. महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, बरोबर की नाही. त्यानंतर काय बरं, सर आयझॅक न्यूटन यांचा जन्मदिवस. न्यूटन यांचा जन्म दिवस, हा दिवस कोणता आहे, 4 जानेवारी. आणि वर्ष कोणतं आहे त्यांचं, 1643. 4 जानेवारी 1643 ला त्यांचा जन्म झाला, बरोबर की नाही. न्यूटनचे गतिविषयक नियम तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, गुरुत्वाकर्षणाचा शोध हे सगळे यांनी लावलेलं. आणि जे सायन्सचे बरेच थेरम आहेत ते यांच्यावरूनच चालतात. यांचा जन्म. ओके. त्यानंतर किंग जॉर्ज पंचम, ज्याचा आता मी उल्लेख केला होता, किंग जॉर्ज पंचम, आलं का लक्षात. यांनी काय केलं होतं, कलकत्ता व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल जो आहे, कोलकाता व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल जो आहे याची काय केली होती, पायाभरणी केली होती. पायाभरणी ही याच तारखेला केली होती, हे लक्षात ठेवा. ओके, व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल. त्यानंतर व्हॉइसरॉय विलिंग्टन यांनी काय केलं होतं, विलिंग्टन यांनी गांधी आणि नेहरू यांना अटक केली होती. गांधी आणि नेहरू यांना काय केलं होतं, यांना अटक केली होती.
ही अटक काय होती? कोणत्या वर्षी? 1932. 1932 4th जॅन म्हणजेच 4 जानेवारी 1932 ला. आणि 1932 ला गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये कोणता करार झाला? पुणे करार. त्यांना एरवडा करार, ऐक्य करार या नावाने म्हटलं जातं. आणि कशाच्या? तर रॅमसे मॅकडोनल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला होता, त्या संदर्भातलाच काय झालं होतं? गांधीजींनी निषेध केला होता, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींमध्ये काय झाला? पुणे करार. बरोबर की नाही? हे लक्षात ठेवा. त्यानंतर सोव्हिएत युनियन, सोव्हिएत युनियन जे आत्ताचं काय आहे? रशिया, यांनी काय केलं होतं? तर लुना 1 चंद्राच्या दिशेने सोडलं होतं. लुना 1 हे काय केलं होतं? हा उपग्रह जो आहे हा चंद्राच्या दिशेने, हे यान म्हणता येईल. काय बरं? लुना हे यान जे आहे, अंतराळ यान, अंतराळ यान जे आहे हे चंद्राच्या दिशेने याच तारखेला म्हणजेच कुठलं? 4 जानेवारी या दिवशी, हे लक्षात ठेवा. ओके. वर्ष कुठलं ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचं. 4 जानेवारी कोणत्या वर्षी? हे वर्ष तुमच्यासाठी इथे ब्लँक सोडतोय. या वर्षाचं कोणत्या वर्षी लुना 1 हा अंतराळात सोव्हिएत रशियाद्वारे सोडण्यात आला होता, हे सांगायचं आहे. बरोबर आहे? तर या दिवसाचं महत्वाचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सर्वात महत्वाचं 4 जानेवारी जागतिक ब्रेन लिपी जी आहे त्या ब्रेन लिपीचा आजचा दिवस आहे, हे लक्षात ठेवा. आणि आत्ता जो सांगितला, बरोबर आहे, अंतराळ यान जे सोव्हिएत रशियाने यांच्या स्पेस एजन्सीला आपण काय म्हणतो? रॉस्कोमॉस. बरोबर की नाही? तर आजच्या दिवसाचं महत्व हे लिहून घ्या वाटल्यास, कारण परीक्षेमध्ये विचारतात. बरोबर आहे? तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या दिनविषयीसाठी. जय हिंद.